नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत वर्ध्यावरून शेगावला। हे आहेत आजच्या प्रवासाचे आमचे साथीदार। वर्ध्यावरून आपण समृद्धी महामार्गावरून कारंजा इंटरचेंज पर्यंत जाणार आहोत। समोर आपण बघू शकता समृद्धी महामार्ग, येळाकेळी इंटरचेंज। हा ब्लॉग जवळपास 3 ते 4 भागामध्ये येणार आहे, तर प्रत्येक भाग बघण्यास विसरू नका। येथील टोल नाक्यावर थोडा प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे आम्हाला इथे थोडा वेळ लागला। इथून आता आपण समृद्धी महामार्गावर चाललो आहोत। सुंदर असे गाणे ऐकत आपला प्रवास सुरू झाला होता। येथे आपण बघू शकता रस्त्यासाठी पोखरलेल्या डोंगरामधून वाहत असलेले पाणी। आता आपण पोहोचलो आहोत पुलगाव इंटरचेंज येथे। समोर आहे वर्धा नदीवरील पूल। हा आहे धामणगाव इंटरचेंज। आता आपण पोहोचलो आहोत अमरावती इंटरचेंज येथे, म्हणजेच नांदगाव खंडेश्वर इंटरचेंज जवळ। इथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलवर झालेली गर्दी आता आपण बघत आहात। इथे आपण बघू शकता सूर्यास्ताचा सुंदर असा नजारा।
हा आहे कारंजा इंटरचेंज. इथून आता आपण जाणार आहोत मूर्तिजापूरकडे. वर्धा ते कारंजा इथपर्यंत आपल्याला 260 रुपयाचा टोल लागतो. या इंटरचेंजच्या जागेवर सोलर पॅनलची मोठी अशी उभारणी केलेली आहे, ती आता आपण बघत आहात. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला टोल नाका दिसतो, परंतु हा टोल नाका सध्या सुरू नाहीये. कारंजा ते मूर्तिजापूर हा 4 लेन रस्ता बनवण्यात आलेला आहे. आता आपण पोहोचलो आहोत मूर्तिजापूर बायपासवर. इथून आपल्याला जुना मुंबई आग्रा या रोडवर जायचे आहे. समोरचा रोड जुना मुंबई आग्रा हायवे आहे. येथील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे इथे डायव्हर्जन देण्यात आलेले आहे. रात्रीच्या प्रवासामुळे समोरच्या विंडशील्डवर किडे मेलेले होते, ते साफ करणे शक्य नसल्यामुळे व्हिडिओ थोडासा ब्लर आलेला आहे. मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जाताना आपल्याला एक टोल नाका लागतो. येथे जवळपास आपल्याला 125 रुपये टोल द्यावा लागतो. आता आपण पोहोचलो आहोत अकोला येथे. बाळापूर येथून आपल्याला अंडरपासने शेगावकडे जायचे आहे. हे आहे जवळा गाव. येथे आपल्याला बनाना चिप्स विकत मिळतात. इथे पोहोचल्यानंतर पावसाने थोडी सुरुवात केली होती. आता आपण पोहोचलो आहोत शेगावमध्ये. उजव्या बाजूला बघू शकता आनंद विसावा भक्त निवास.
इथून आता आपण पुढे चाललो आहोत आनंद विहार येथे रूम घेण्यासाठी। आतमध्ये आपल्याला भव्य पार्किंग पाहायला मिळते। गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत रूम नोंदणी कार्यालयाकडे। हे आहे येथील प्रसादालय। आजूबाजूला दिसणाऱ्या इमारती ह्या भक्त निवासाच्या आहेत। हे आहे येथील बस स्टँड। येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी निशुल्क बस सेवा उपलब्ध असते। आज शुक्रवार असल्यामुळे येथे रूम नोंदणीसाठी काहीच गर्दी नव्हती। आम्हाला 5 मिनिटांमध्ये रूम उपलब्ध झाली। येथे विविध रूम आपल्याला मिळतात। त्यापैकी आम्ही एअर कूल्ड रूम घेतली, ज्यासाठी आम्हाला प्रतिदिन 900 रुपये द्यावे लागले। हा आहे रूम नोंदणी कार्यालयासमोरील सुंदर असा देखावा। येथे रूम लवकरच मिळाल्यामुळे झालेला आनंद आता आपण बघू शकता। रूमची चावी घेऊन आता आपण चाललो आहोत प्रसादालयाकडे। प्रसादालयाची वेळ आपण बघू शकता। समोरील देणगी काउंटरवरून आपण आपले भोजनाचे कूपन घेऊ शकता। येथे भोजनासाठी आपल्याला 70 रुपये द्यावे लागतात। चप्पल स्टँडवर चप्पल ठेवून आता आपण चाललो आहोत प्रसादालयामध्ये। इथे आपल्याला अनलिमिटेड भोजन मिळते। जेवण झाल्यानंतर गाडीतून सामान काढून आता आपण चाललो आहोत आपल्या रूमकडे। हा आहे रूमच्या बाहेरील परिसर। आम्हाला दुसऱ्या मजल्यावरील रूम मिळालेली होती। येथे प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही आहे आमची रूम। यामध्ये 4 बेड तसेच अटॅच संडास बाथरूम होता। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू श्री संत गजानन महाराज समाधीच्या दर्शनाच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।